नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमचं मराठी शिक्षक प्रवीण बिसने DAV मॉयल पब्लिक स्कूल सीता सावंगी ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो आहे. तर बघा, आज आपण इयत्ता 5वी विषय मराठी घटक पाठ 27 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यामधील भाग 1 अभ्यासणार आहोत. तर आजच्या भागात आपण नवीन पाठ अभ्यासणार आहोत. पाठाचं नाव आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. आता महर्षी विठ्ठल रामजी शिंदे कोण? तर हे आपल्या महाराष्ट्रातील साधारणतः एक समाजसुधारक आहेत, जे आपल्या इतिहासामध्ये होऊन गेलेले आहेत. त्यांनी समाजासाठी बरेच महत्त्वाचे कार्य केले, खूप लोकांना मदत केली आणि सुप्रसिद्ध झाले आणि महान झाले. तर थोडक्यात आज आपण या पाठाविषयी बघू, यांच्याविषयी माहिती घेऊ. ठीक आहे. तर सर्वात अगोदर पाठाचं वाचन करून घेऊ. बघा, विठ्ठल रामजी उर्फ अण्णासाहेब शिंदे यांचा जन्म जमखंडी गावी झाला. अण्णासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव यमुनाबाई होते. लहानग्या विठ्ठलला खेळाची अत्यंत आवड होती. हुतुतू, खो खो, सूरपारंब्या यांसारखे खेळ खेळण्यात लहानगा विठ्ठल सदैव पुढे असे. लहानपणीच्या या खेळामध्ये विठ्ठलचा धीटपणा व सहनशीलता दिसून येई. त्याचे वडील धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या धार्मिक वृत्तीचा विठ्ठलवरही परिणाम झाला होता. सर्व जाती धर्मांचे लोक त्यांच्या घरी येत असत. माणसात भेद करणे योग्य नाही याचा संस्कार घरातील वातावरणामुळे लहानग्या विठ्ठलच्या मनावर उमटला. छोटा विठ्ठल अवघा 4 वर्षाचा होता. त्यावेळी दक्षिण भारतात महाभयंकर दुष्काळ पडला होता. पण विठ्ठलच्या मळ्यात मक्याचे चांगले पीक आलेले होते. आजोबा बसंतराव हे दानशूर होते. दररोज सकाळच्या वेळी आजोबा कट्ट्यावर बसून गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असत. आजोबांना या कामी विठ्ठलही मदत करत असे. लोक विठ्ठलचे कौतुक करत व आशीर्वाद देत. एकदा काय झाले, विठ्ठल जेवायला बसला. समोर ताट होते. तेवढ्यात एक भिकारी दाराशी आला. त्या भुकेलेल्या माणसाला विठ्ठलने आपले ताट दिले. हा दयाळूपणा विठ्ठलमध्ये जन्मजातच होता. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. या संत तुकारामांच्या अभंगवाणीचा ठसा विठ्ठलच्या हृदयावर आयुष्यभर उमटला होता. समाज सुधारणा करण्याचा अखंड ध्यास घेऊन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आयुष्यभर कार्य करत राहिले. डॉक्टर भीना दहातुंडे. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला पण चांगल्या पद्धतीने वाचन करायचं आहे. ठीक आहे. तर थोडक्यात बघा, आपण पाठाचा सारांश जो आहे तो समजून घेऊ. तर विठ्ठल रामजी उर्फ अण्णासाहेब शिंदे यांचा जन्म जमखंडी गावी झाला. चित्र बघा, अगोदर तुम्ही यांचे चित्र बघितलं असणार पुस्तकामध्ये, इतिहासाच्या पुस्तकामध्ये. ठीक आहे. तर विठ्ठल यांचा जन्म जमखंडी या गावी झाला, लक्षात ठेवायचं. त्यांना अण्णासाहेबही म्हणत असत. आता अण्णासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव यमुनाबाई होते. आता विठ्ठल जे आहेत अण्णासाहेब, त्यांच्या वडिलांचे नाव काय होते? रामजी होते आणि आईचे नाव काय होते? यमुनाबाई होते. लक्षात ठेवायचं, परीक्षेमध्ये तुम्हाला विचारण्यात येईल. आता बघा समोर, लहानग्या विठ्ठलला खेळाची अत्यंत आवड होती. विठ्ठलला कशाची आवड होती? खेळण्याची. आता ते खेळण्यामध्ये कोणकोणते खेळ खेळत असत तर बघा, हुतुतू, खो खो, सूरपारंब्या यांसारखे खेळ ते खेळण्यात लहानगा विठ्ठल सदैव पुढे असे. आणि बघा, त्यांना नुसतं खेळ आवडतच नसत, तर जे खेळ ते खेळत असत त्या खेळांमध्ये ते अव्वल म्हणजे त्यांचा प्रथम क्रमांक राहत असे. तुम्हाला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की विठ्ठलला कोणकोणते खेळ आवडत असत, तर कोणकोणते? हुतुतू, खो खो आणि सूरपारंब्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, लहानपणीच्या खेळामध्ये विठ्ठलला धीटपणा व सहनशीलता दिसून येईल. बघा, आता हे जे खेळ आहेत या खेळामध्ये धीटपणा आवश्यक असतो.
जास्त भित्रा माणूस जर असेल तर हा खेळ खेळू शकतात का? खो खो आणि हुतुतू नाही. तर त्यामध्ये सहनशीलताही खूप पाहिजे. जर हुतुतू किंवा खो खो खेळताना जर कोणी पडलं आणि जर लागलं तर सहन करण्याची शक्ती असायला हवी. म्हणजे सहनशीलता आणि धीटपणा हे दोन जे गुण आहेत, हे दोन गुण सदैव कोणाच्या अंगी दिसून येत असत? विठ्ठलच्या अंगी दिसून येत असत. ठीक आहे. त्यानंतर बघा, त्याचे वडील धार्मिक वृत्तीचे होते. आता धार्मिक वृत्तीचे म्हणजेच देवाधर्मावर विश्वास ठेवणारे, नाही का? म्हणजेच नेहमी ते भगवानाची देवाची आराधना करत असत, पूजा करत असत. त्यांच्यावर विश्वास होता, लक्षात ठेवायचं. त्यानंतर त्यांच्या धार्मिक वृत्तीचा विठ्ठलवरही परिणाम झाला होता. आणि त्यांचे वडील धार्मिक वृत्तीचे असल्यामुळे त्याचाच परिणाम विठ्ठलवर झाला आणि तेही त्या पद्धतीने धार्मिक वृत्ती ठेवणारे होते. सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्या घरी येत असत. आता असं नाही की नुसतं जसं एका धर्माचे किंवा एका जातीचे असे लोक त्यांच्या घरी येतील, तर कुणीही असो, महाराष्ट्रातील म्हणा किंवा गावातील कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही जातीचा असो, कोणीही त्यांच्या घरी येत असे. माणसात भेद करणे योग्य नाही, याचा संस्कार घरातील वातावरणामुळे लहानग्या विठ्ठलच्या मनावर उमटला होता. आणि विठ्ठलच्या घरी त्यांचे वडील, त्यांचे आजोबा हे सगळं एकमेकांना, म्हणजेच गावातील सगळ्यांना, कोणत्याही जातीचे लोक असतील किंवा कोणत्याही धर्माचे लोक असतील, सगळ्यांना समान समजत होते. ते भेदभाव करत नसत. म्हणजे त्यांच्या घरचे संस्कार होते ते समानतेचे होते. त्यामुळे तेच संस्कार विठ्ठलला जडले आणि माणसामध्ये भेद करणे ही चांगली गोष्ट नाही हे त्यांना पण माहिती होते. आणि तोच संस्कार लहानग्या विठ्ठलच्या मनावर उमटला होता. त्यानंतर बघा, छोटा विठ्ठल अवघा 4 वर्षाचा होता. बघा एकदा काय झालं की छोटा जो विठ्ठल होता, छोटा होता म्हणजे लहान होता ना त्यावेळेस, कारण किती वर्षाचा होता तो? 4 वर्षाचा होता. त्यामुळे बघा काय झालं भारतामध्ये, त्यावेळी दक्षिण भारतात महाभयंकर दुष्काळ पडला होता. जेव्हा विठ्ठल अवघे 4 वर्षाचे होते. आता 4 वर्षाचं म्हटल्याबरोबर पहिलीमध्ये पण राहत नाहीत, असतं की नाही, म्हणजेच एकदमच लहान होता. आणि त्याच काळात दक्षिण भारतामध्ये महाभयंकर दुष्काळ पडला. दुष्काळ पडला म्हणजेच बघा, दुष्काळ म्हणजेच पाण्याची व अन्नधान्याची कमतरता असणे. व्यवस्थित पाणी पडलं नाही, त्यामुळे अन्नधान्य झालं नाही. लोकांना खायला काही नाही, प्यायला पाणी नाही, म्हणजेच दुष्काळ पडला. ठीक आहे. आणि ते कसं महाभयंकर, अतिशय त्रासदायक. महाभयंकर म्हणजे अतिशय त्रासदायक. ठीक आहे. तर दक्षिण भारतामध्ये महाभयंकर असा दुष्काळ पडला. लोकांना खायला काही नाही, प्यायला पाणी नाही, लोक तडपून मरू लागले होते. ठीक आहे. तेव्हा बघा विठ्ठलच्या मळ्यात मक्याचे चांगले पीक आलेले होते. त्यांचा आजोबांचा, वडिलांचा मोठा काय होता? मळा होता. आणि त्या मळ्यामध्ये कशाचे पीक होते? मक्याचे खूप चांगले पीक होते. तर आजोबा वसंतराव, विठ्ठलच्या आजोबांचे नाव काय होते? वसंतराव, हे दानशूर होते. आता दानशूर कशाला म्हटलं आहे? धान्य, कपडे, पैसे मोठ्या प्रमाणात दान करणारा जो व्यक्ती असतो, जी व्यक्ती असते त्याला काय म्हणतात? दानशूर म्हणतात. लक्षात ठेवायचं. तर विठ्ठलचे आजोबा वसंतराव हे दानशूर होते. ते लोकांना अन्नधान्य, पैसा मोठ्या प्रमाणामध्ये दान करायचे. दान केव्हा करायचे? जेव्हा लोकांना गरज होती. ठीक आहे. तर जेव्हा दुष्काळ पडलं तेव्हा सकाळच्या वेळी आजोबा कट्ट्यावर बसून, आता कट्ट्यावर बसून म्हणजेच घरासमोरचा जो मोठा ओटा असतो जिथं लोक बसतात, लक्षात ठेवायचं, सगळेजण सकाळी सकाळी बसतात, मस्त गप्पा मारतात. त्या ओट्यावर बसून, कट्ट्यावर बसून गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असत. कोण? विठ्ठलचे आजोबा वसंतराव. आणि त्याबरोबरच सोबतच कोण असत? विठ्ठल पण असत. आजोबांना या कामी विठ्ठलही मदत करत असे. विठ्ठल पण, अण्णासाहेब जे होते तेही आजोबांना ह्या चांगल्या कामामध्ये, मदतीच्या कामामध्ये आपल्या आजोबांना मदत करत असत. लोक विठ्ठलचे कौतुक करत. बघा ते खूप लहान होते, अवघ्या 4 वर्षाचे होते. त्यामुळे लोकांना कौतुक वाटत असे की बघा एवढा लहानसा विठ्ठल आहे आणि त्यांचं मन किती मोठं आहे. आपल्या आजोबाप्रमाणे तेही त्यांच्यासोबत दान करत आहेत, लोकांना मदत करत आहेत आणि सोबतच आशीर्वाद पण देत असत.
एकदा काय झाले, विठ्ठल जेवायला बसला. बघा एके दिवशी काय झाले की विठ्ठल घरी जेवायला बसला. आता विठ्ठल म्हणजेच कोण माहिती आहे ना, विठ्ठल रामजी शिंदे. लहान होते म्हणून आपण त्यांना विठ्ठलच म्हणू. समोर ताट होते. आता जेवायला बसल्याबरोबर ताटच असणार समोर, नाही का. तर समोर ताट होते. तेवढ्यात एक भिकारी दाराशी आला. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की जेव्हा विठ्ठल जेवण करत होते तेव्हा दाराशी कोण आले, तर लक्षात ठेवायचं कोण आले, भिकारी. तेवढ्यात एक भिकारी दाराशी आला. त्या भुकेलेल्या माणसाला विठ्ठलने आपले ताट दिले. बघा आपण देतो का, एखादा भिकारी जर आपल्या दाराजवळ जर आला असेल तर आपण त्याला भगवतो, जा तिकडे जेवण करू दे मला. आपल्याला बरं वाटत नाही, किळसवाने वाटते कधी कधी, नाही का. पण त्या काळामध्ये जेव्हा तो भिकारी त्यांच्या दाराशी आला होता तेव्हा विठ्ठलने काय केलं, स्वतःचं जे ताट होतं ते जेवणच करत होते आणि त्यांचे स्वतःचे ताट त्यांनी कोणाला दिले, त्या भिकाऱ्याला दिले. बघा किती मोठं मन होतं त्यांचं, नाही का. हा दयाळूपणा विठ्ठलमध्ये जन्मजातच होता. आता असं नाही की ते जन्माला आले तर त्यांच्यामध्ये नवीन तो गुण होता एक पद्धतीचं, नाही. तर ती जी परंपरा आहे, दयाळू वृत्ती जी आहे ती त्यांच्या परिवारामध्ये पूर्वीपासूनच होती आणि म्हणूनच म्हटलं आहे की जन्मजातच तो दयाळूपणा विठ्ठलमध्ये होता. आणि बघा त्यांच्या मनावर संत तुकाराम यांचे चांगले संस्कार जडले होते. त्यांचा ठसा त्यांच्या मनावर उमटला होता. बघा जे का रंजले गांजले, आता रंजले गांजले म्हणजे दुःखी माणूस, कमजोर माणूस, दुःखी माणूस, ज्यांना खायला प्यायला काहीच नाही, गरीब माणूस, लक्षात ठेवायचं. जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले. बघा जे गरीब असतात, गरजू असतात, त्या लोकांना जो आपले समजतो, जो व्यक्ती गरीब, भिकारी असतील, गरीब असतील, ज्यांना कोणत्याही गोष्टीची गरज आहे, गरजवंत जे लोक असतील, त्या गरजवंत लोकांना जे लोक आपले समजतात त्याशी मने जो आपुले म्हणजे जे आपले समजतात तोची साधू ओळखावा. तोच व्यक्ती कोण आहे, साधू आहे. त्याच व्यक्तीला साधू म्हणावं आणि देव तेथेची जाणावा. म्हणजे तो फक्त साधूच नाही तर तोच एक देवाचा काय आहे, रूप आहे, देवच आहे, असं आपण समजू शकतो. या संत तुकारामांच्या अभंगवाणीचा ठसा विठ्ठलच्या हृदयावर आयुष्यभर उमटला होता. तुम्हाला प्रश्न देऊ शकतो की विठ्ठल यांच्या मनावर कोणाच्या अभंगवाणीचा ठसा उमटला होता, तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे कोण होते ते, संत तुकाराम. ठीक आहे. समाज सुधारणा करण्याचा अखंड ध्यास घेऊन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आयुष्यभर कार्य करत राहिले आणि हाच त्यांचा वडिलोपार्जित म्हणजेच त्यांच्या आजोबापासून घराण्यापासून येणारा समाज सुधारणाचा जो काम आहे तो करण्याचा अखंड म्हणजे खंड न पडता. असं नाही की एखाद वेळेस गरजू व्यक्तीला मदत केली आणि दुसऱ्यांदा नाही केली, असं नाही. जेव्हाही त्यांना गरज आहे तेव्हा मदत करू. समाज सुधारणा करण्याचा अखंड ध्यास घेऊन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आयुष्यभर म्हणजेच त्यांच्या जीवनभर कार्य करत राहिले. तर ही जी माहिती आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, ही माहिती कोणी लिहिली आहे, डॉक्टर भीना दहातोंडे यांनी ही माहिती लिहिली आहे. तर लक्षात आलं. अशा पद्धतीने महर्षी विठ्ठल रामजी शिंदे एक समाजसुधारक होते. त्यांनी आपल्या महाराष्ट्रातील जे गरजू लोक आहेत, रंजले गांजले आहेत, त्या गरजू लोकांनाच तुकारामांनी काय म्हटलं आहे, रंजले गांजले आहेत. त्या रंजले गांजलेंना नेहमी मदत करण्याचा जो ध्यास आहे तो महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी घेतला होता. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण थोडक्यात माहिती बघितली. थोडक्यात आपण यावर आधारित प्रश्नोत्तरांचा आढावा घेऊ. प्रश्न 1, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. विठ्ठलच्या वडिलांचे व आईचे नाव काय होते? उत्तर, विठ्ठलच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव यमुनाबाई होते. लिहून घ्यायचं तुमच्या वहीमध्ये. प्रश्न 2, लहानग्या विठ्ठलला कशाची अत्यंत आवड होती? उत्तर बघा, लहानग्या विठ्ठलला खेळाची अत्यंत आवड होती. प्रश्न 3, दक्षिण भारतात दुष्काळ पडला तेव्हा विठ्ठल किती वर्षाचा होता? उत्तर बघा, दक्षिण भारतात दुष्काळ पडला तेव्हा विठ्ठल 4 वर्षाचा होता. तर आजसाठी तुमचा गृहपाठ आहे, लिहून घ्या वहीमध्ये. प्रश्न आहे, संत तुकारामाविषयी 10 ओळी माहिती लिहा.
संत तुकाराम जे आहेत त्यांच्याविषयी माहिती गोळा करायची आहे आणि 10 ओळी माहिती लिहायची आहे. तर आजसाठी एवढंच. धन्यवाद.